नमस्कार, मी सीमा पाटील बोलते आहे। आज आपण गप्पा मारूयात पिरामिड या विषयावरती। पिरामिड तुम्हाला सगळीकडे दिसेल, अगदी एखाद्या मंदिराच्या वरती टॉपला टोकावरती पिरामिड दिसेल। पिरामिड म्हणजे काय तर चार अशा पॉइंट्सवरनं एक असा पॉइंट तयार झालाय जो डायरेक्ट युनिव्हर्सला कनेक्ट होतो। आपले सगळे इच्छा आकांक्षा आपण युनिव्हर्स पर्यंत वाया पिरामिड पुरवू शकतो, पोहोचू शकतो। त्याचप्रमाणे तिकडनं आपल्याला एक प्रकारची एनर्जी मिळते। जसं तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर तुम्हाला एक खूप पॉझिटिव्ह फिलिंग येते, कारण तो जो डोम असतो त्याच्यावरती पिरामिड असतं। बाहेर जाऊन बघितलं तर शिखराच्या वरती, शिखर मध्ये काय सर्वसाधारणपणे पिरामिड। तर आज आपण पिरामिड बद्दल बोलूया। हे आहे लक्ष्मी पिरामिड, तुम्ही बघू शकता सगळीकडे अवेलेबल आहे। या पिरामिडची खासियत काय आहे तर ह्याच्या आतमध्ये पायराइट टाकलंय। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पायराइट मनी अट्रॅक्ट करतो। सो आपले पैशाचे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करायला पायराइट धावून येतो, त्यामुळे हा पायराइट इकडे अवेलेबल आहे। त्यानंतर गोमती चक्र, रुद्राक्ष आणि सगळ्यात वरती श्रीयंत्र आहे। आणि या सगळ्या गोष्टी एका पिरामिड मध्ये बंद आहेत। गोमती चक्र, रुद्राक्ष, श्रीयंत्र ही सगळी लक्ष्मी आणि शिव आणि पार्वतीची रिलेटेड गोष्टी आहेत। या गोष्टी आपल्याला तेवढी एनर्जी देतात, तेवढी पॉवर देतात। त्यामुळे हे जेव्हा पिरामिड आपण आपल्या घरात ठेवतो, मंदिरामध्ये ठेवतो, त्यावेळेला तीच पॉवर, तीच एनर्जी आपल्याला सुद्धा मिळते आणि आपल्या पैशाला पण लागते। आणि सगळ्यात महत्वाचं या पिरामिडने काय केलं तर खाली चार्जिंग प्लेट पण टाकलेली आहे, सॅलेनाइट टाकले। त्यामुळे हे जे पिरामिड जे काही निगेटिव्ह एनर्जीज ऍब्झॉर्ब करतील त्या सगळ्या एनर्जीज रिलीज होतील या ह्याच्यामध्ये सॅलेनाइट मध्ये। आणि त्यामुळे परत ते पिरामिड, तो पायराइट, ते गोमती चक्र, रुद्राक्ष, श्रीयंत्र हे परत नवीन पॉझिटिव्ह एनर्जीज आपल्यासाठी गोळा करायला धावून येतील। असं हे सुंदरवाला पिरामिड आहे, तुम्ही बघू शकता। तसंच पिरामिडचे अनेक प्रकार आहेत। तर आपण हे दुसरं पिरामिड बघूया। हे अन्नपूर्णा पिरामिड आहे, खास किचनसाठी बनवलेलं। आपल्या वास्तूमध्ये किचनमध्ये काही दोष असतील किंवा किचन अगदी एक्झॅक्टली आग्नेय दिशेला म्हणजे साऊथ ईस्टला येत नसेल, अशा वेळेला किंवा जरी येत असलं तरीही अन्नपूर्णा पिरामिड आपण डेफिनेटली किचनमध्ये ठेवू शकतो। साऊथ ईस्ट कॉर्नरला किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला खूप फरक पडेल यांनी, कारण अन्नधान्याचा पुरवठा राहील, अन्न पुरेल, वाया जाणार नाही। आणि किचनचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतील किंवा निगेटिव्ह एनर्जीज असतील तर ते निघून जातील। हे असं खूप सुंदर दिसायला तर खूप मस्त आहेच, पण हे अन्नपूर्णा पिरामिड आहे, हे प्रत्येकाच्या किचन मध्ये जरूर असावं। याला इव्हेलाय पिरामिड म्हणतात। ह्याच्यामध्ये काय आहे म्हणाल तर खाली सगळ्यात बेसला ना ब्लॅक टर्मिलिन आहे। निगेटिव्ह एनर्जीज घरातल्या सगळ्या ऍब्झॉर्ब होतील। त्याच्यावरती आपण लेअर टाकलेला आहे तो सॅलेनाइटचा लेअर टाकलाय। सॅलेनाइट पॉझिटिव्हिटी रिलीज करते, प्लस कंटिन्युअसली या ब्लॅक टर्मिलिनला ती एनर्जाइज करत राहील, त्याला रिचार्ज करत राहील। आणि सगळ्यात वरती दिसतंय का तुम्हाला खूप छान असं इव्हिलाय टाकलेलं आहे। हे जेव्हा पिरामिड तुम्ही दरवाजाच्या समोर ठेवता घरामध्ये, त्यावेळेला होईल काय तर जेव्हा घरामध्ये एखादी व्यक्ती येते ज्याला जेलसी वाटते, अरे हे काय छान केलंय, ते काय छान केलंय, अरे हिच्याकडे तर नवीन रंग दिला घराला, अशा तत्सम छोट्या मोठ्या गोष्टी जेव्हा असतात तेव्हा जे जेलसीचे जे निगेटिव्ह वाइब्स बाहेर पडतात, हे सगळे निगेटिव्ह वाइब्स हे पिरामिड ऍब्झॉर्ब करेल। त्यामुळे तुम्हाला ह्याचाही खूप फायदा होईल। तर अशी ही 3 पिरामिड्स जी घरामध्ये असणं आवश्यक आहे, अशी पिरामिड्स घेऊन मी आलेली आहे। तुम्ही यातलं कुठचंही पिरामिड जसं अवेलेबल असेल तसं ठेवू शकता। की हे लक्ष्मी पिरामिड आहे, हे तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवू शकता मनी अट्रॅक्शनसाठी, लक्ष्मीला खुश करण्यासाठी। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवू शकता, त्यामुळे तुमच्या लॉकरमधले तुमचे प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स पॉझिटिव्ह होतील। अजून लॉकरमध्ये जास्त प्रॉपर्टी, पैसा, सोनं ह्या गोष्टी यायला, अट्रॅक्ट व्हायला मदत होईल। त्याचप्रमाणे हे जे दुसरं पिरामिड आहे ज्याबद्दल आपण आत्ताच बोललो, अन्नपूर्णा पिरामिड, हे तुम्ही किचनमध्ये ठेवू शकता किचनचे दोष घालवायला। त्याचप्रमाणे आपलं अन्न पुरवठा प्रॉपर राहिला, अन्न कधीही कमी पडणार नाही आणि वेस्टेज पण होणार नाही, ही पण एक महत्वाची गोष्ट आहे। आणि हे तिसरं पिरामिड ज्याबद्दल आपण आत्ताच बोललो, निगेटिव्ह एनर्जीज घरामधल्या, जेलसी, राग, रुसवे, वाईट वृत्ती या सगळ्या कमी होण्यासाठी हे पिरामिड यूज होतं। याला इव्हिलाय पिरामिड म्हणतात। तर अशी अनेक पिरामिड्स आहेत। आपण वेळोवेळी जसं जसं वेळ मिळेल तसं तसं नवीन नवीन प्रकारच्या पिरामिड्स बद्दल नक्की गप्पा मारूया। थँक्यू। आणि हो, एक गोष्ट सांगायची राहिली, तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडलं तर डेफिनेटली कमेंट करा। थँक्यू।